नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. मॅडम हॅपी वुमन्स डे तुम्हाला. तुम्हालाही खूप कौतुक करावं तेवढं थोडं आहे मॅडम. वा, थँक्यू सो मच. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. थँक्यू मॅम. सर, जन्मलेल्या मुलाला मायक्रोपेनिस आहे की नाही हे कसं ओळखायचे आणि याची ट्रीटमेंट कोणत्या तज्ञ डॉक्टरकडे घ्यायला पाहिजे त्याबद्दल माहिती द्या. नक्कीच पल्लवी, अतिशय सुंदर असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मला वाटतं जन्मताच एखाद्या बाळाला मायक्रोपेनिस आहे का हे समजू शकतं का डॉक्टर, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि उरल्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. कुठल्या तज्ञांकडे जायचं हे कुठल्या तज्ञांकडे जायचं हे सांगायची आणि विचारायची मला वाटतं खरं तर गरज लागणार नाहीये, कारण की इथे प्रत्यक्ष डॉक्टर विजय दहीफळे बसलेले आहेत आणि तुम्ही अगदी जवळच्या तुमच्या घराजवळ जे क्लिनिक आहे तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता. सेंटर्स तुम्हाला सध्या दिसून येत आहे. आपल्या घराजवळ जे सेंटर आहे तिकडे नक्की जायचं आहे आणि डॉक्टर विजय दहीफळे सरांची तुम्हाला अपॉइंटमेंट नक्की मिळेल आणि तुम्ही तिथे जाऊन नक्की भेटा डॉक्टरांना. तुमच्या मनात जी काही ही शंका आलेली आहे, मे बी तुमच्या बाळाबद्दल असेल किंवा आणखी इतर कोणाबद्दल तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांना भेटू शकता. आता ते ओळखायचं कसं मी सांगतो. येस, नक्कीच. तर मायक्रोपेनिस ओळखायचं कसं, डिलिव्हरी झाल्याबरोबर काय महत्वाचं आहे. तुम्ही पहा त्या ठिकाणी अंडकोश खाली आहेत का, त्या ठिकाणी लेंथ किती असावी बरं, ते ओळखण्यासाठी कमीत कमी जन्मलेल्या बाळाला 1.5 इंचापर्यंत ती स्ट्रेच पेनाइल लेंथ, म्हणजे थोडस हलक्या हाताने जर आपण त्याला पुल केलं, का पुल करायचं, कारण हे कॉन्टॅक्ट झाल्यामुळे आपण न पुल करता जर पाहिलं तर तुम्ही मिसगाईड व्हाल. तर 1.5 ते 2 इंचापर्यंत लेंथ आली ती नॉर्मल आहे. आणि समजा ही 1 इंचापेक्षा देखील लहान असेल तर त्याला मायक्रोपेनिस म्हणायचं. आणि अर्थातच सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रोलॉजी यांना भेटल्यानंतर प्रॉपर वेळा ट्रीटमेंट सुरू केली तर अतिशय छान रिझल्ट येतो.